नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. सांगलीच्या गोकुळ नगरात महिलेची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट. सांगलीतील विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोकुळ नगरमध्ये 49 वर्षीय महिलेनं राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सरस्वती संपत शिंदे असं मृत महिलेचं नाव असून त्या मूळच्या बेळगाव इथल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांसह स्पेशल रेस्क्यू फोर्सचे पथक घटनास्थळी पोहोचलं. पंचनामा केल्यानंतर मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट असून या प्रकरणाची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून महिलेच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक परिस्थितीच्या अनुषंगानं विश्रामबाग पोलीस पुढील तपास करतायत. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. कोयना वारणाच्या विसर्गामुळे कृष्णेची पातळी वाढली, हरिपूर संगमावर प्रशासन सतर्क. सांगली जिल्ह्यातील चांदोली आणि कोयना धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम आता कृष्णा नदीवर दिसू लागलाय. वारणा धरण सुमारे 84% भरलं असून धरणातून सुमारे 7000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दुसरीकडे कोयना धरणातूनही कृष्णा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं नदीची पातळी झपाट्यानं वाढत आहे. सांगलीजवळील हरिपूर इथं कृष्णा आणि वारणा नद्यांचा संगम होत असल्यानं या परिसरातील नदीपात्रावर प्रशासनाचं विशेष लक्ष आहे. वाढत्या पाण्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हरिपूर इथं कोथळी पुलावरून नदीपात्रातील वाढत्या पाण्याचा आढावा घेण्यात आला. पावसाचा जोर कायम राहिल्यास आणि धरणांमधून विसर्ग सुरूच राहिल्यास कृष्णा नदीची पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त मिरजेत 2 ऑगस्टला महाआरोग्य शिबिर. लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या 67व्या जयंतीनिमित्त मिरजेत रविवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. आमदार इद्रिस नायकवडी वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीनं मिरज हायस्कूल इथं सकाळी 9:30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत हे शिबिर पार पडणार आहे. याबाबतची माहिती आमदार इद्रिस नायकवडी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी नगरसेवक अतहर नायकवडी, ईश्वर जनावडे, राधिका हरगे, शीतल सोनवणे आणि नीताताई आवटी आदी मान्यवर उपस्थित होते. या महाआरोग्य शिबिरात मुंबईच्या कोकिळाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, DY पाटील मेडिकल कॉलेज कोल्हापूर तसंच सांगली मिरजेतील नामवंत तज्ज्ञ डॉक्टर नागरिकांची तपासणी करणार आहेत. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध आजारांचे निदान, उपचार, आवश्यक शस्त्रक्रियांसाठी मार्गदर्शन आणि वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. या शिबिराचा नागरिकांनी मोठ्या संख्येनं लाभ घ्यावा असं आवाहन आमदार इद्रिस नायकवडी यांनी केलंय. सोलर पॅनलच्या नावाखाली सांगलीतील तरुणाची 8 लाखांची ऑनलाईन फसवणूक. सांगलीतील अंबाई नगर परिसरातील एका तरुणाची सोलर पॅनलचा माल पुरवण्याचं आमिष दाखवून तब्बल 8,08,164 रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. केशव लक्ष्मीकांत सारडा यांनी या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ध्रुव अग्रवाल यानं सनरूट एनर्जी सोल्युशन कंपनीच्या नावानं संपर्क साधून 16,16,328 रुपयांच्या सोलर पॅनलची ऑर्डर घेतली. त्यानंतर निम्मी रक्कम म्हणजे 8,08,164 रुपये आगाऊ ऑनलाईन स्वीकारले. मात्र पैसे घेतल्यानंतर सोलर पॅनलचा पुरवठा करण्यात आलेला नाही अथवा आगाऊ रक्कमही परत करण्यात आलेली नाही. फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर सारडा यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी ध्रुव अग्रवाल आणि संबंधित कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सांगली शहर पोलीस पुढील तपास करतायत. आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त सांगलीत HIV एड्स जनजागृती रेड रन मॅरेथॉन स्पर्धा. आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त सांगलीत महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी आणि जिल्हास्तरीय एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण समितीच्या वतीनं रेड रन मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली. HIV एड्स विषयी जनजागृती आणि युवकांमध्ये निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्याच्या उद्देशानं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.
जिल्हाधिकारी कार्यालय ते शासकीय रुग्णालय या मार्गावर पार पडलेल्या या स्पर्धेला जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला। स्पर्धेत 40 धावपटूंनी सहभाग घेतला। पुरुष गटात ऋषिकेश पवार प्रथम, समर्थ दुधाळ द्वितीय, तर महिला गटात सुमित्रा खंडागळे प्रथम आणि खुशी महारुगडे ही द्वितीय आली आहे। या चारही विजेत्यांची राज्यस्तरीय रेड रन मॅरेथॉन स्पर्धेसाठी निवड झाली आहे। याच कार्यक्रमात HIV एड्स जनजागृती विषयावरील प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांचाही गौरव करण्यात आला। प्रांजल डोंबाळे आणि प्रसन्न पाटील यांची राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी निवड झाली आहे। या स्पर्धेत 53 स्पर्धक सहभागी झाले होते। हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराजांकडून गुरुपौर्णिमेला शिष्यांना वृक्ष भेट। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामधील संख इथं गुरुपौर्णिमा अनोख्या पद्धतीनं साजरी करण्यात आली। श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे अध्यक्ष तुकाराम बाबा महाराज यांनी आपल्या शिष्यांना पिंपळ आणि चिंचेची वृक्षरोपे भेट देत वृक्ष संवर्धनाचा संदेश दिलाय। गुरुपूजनासोबत पर्यावरण रक्षणाची शिकवण देत त्यांनी प्रत्येकानं किमान एक तरी वृक्ष लावून त्याचं संवर्धन करण्याचं आवाहन केलंय। यावेळी वृक्षतोड थांबवा, वृक्ष लागवड वाढवा असा संदेश देण्यात आला। गुरुपौर्णिमेनिमित्त काढण्यात आलेल्या वृक्षदिंडीत मोठ्या संख्येनं शिष्य आणि भाविक सहभागी झाले होते। या उपक्रमाअंतर्गत सुमारे 100हून अधिक शिष्यांना वृक्ष भेट देऊन त्यांना ते वृक्ष लावण्याचं आवाहन करण्यात आलं। गुरूंकडून ज्ञानासोबतच निसर्ग संवर्धनाची प्रेरणा मिळावी या उद्देशानं हा आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमाचं परिसरातून सर्वत्र कौतुक होत असून पर्यावरण संवर्धनासाठी हा आदर्श उपक्रम ठरत आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।